श्री गणेश सीताराम पाताडे आणि त्यांची मी धर्मपत्नी सौ आरती गणेश पाताडे। आमचा हा चॅनल दोघांचा आहे। आमचे चिरंजीव कुमार तन्मय गणेश पाताडे। ही कथा खरं तर सहज लिहिली होती। मी न्यू कथा आयुरा लग्नानंतरचं आयुष्यही टाकणार होते, पण त्याच काळात मी छोट्या छोट्या 2-3 कथा फेसबुकवर लिहिल्या। खूप दिवसांच्या गॅप नंतर ऑडियन्सचं लक्ष वेधून घेण्यासाठी या कथा मी युट्यूबवर टाकल्या। 2-3 भाग लिहून संपवायची कथा असं ठरवलं होतं, पण जेव्हा कथेला चांगला रिस्पॉन्स आला तशी कथा आपोआपच मला सुचत गेली आणि तुम्हाला ती आवडत गेली। ही कथा कोणतेही टार्गेट न ठेवता लिहिली गेली। एका ताईने कमेंट केली, त्यांना जवळ आणा। तेव्हा माझ्या डोक्यात एक कल्पना आली, आपण रोमॅन्टिक स्वप्न दाखवलं तर ताईंची इच्छाही पूर्ण होईल। असं म्हणून तो मी पाठ लिहिला होता, जो तुम्हाला खूप आवडला आणि तुम्हाला अचानक सुचला होता। मला तुमच्या कमेंटमुळे कथा नक्की कशी चालली आहे हे कळतं। आता आमचं पिल्लू जे मध्ये मध्ये खूपच डिस्टर्ब करत असतं बोलताना, म्हणून नाईलाजास्तव त्याच्याशी मला डील करून एखादी ओळ त्याला बोलायला द्यावी लागते। त्याचंही तुम्ही खूप कौतुक करता। सध्या तो 4.5 वर्षाचाच आहे आणि छोट्या शिशूमध्ये जातो। मला पहिल्यापासूनच लिखाणाची आवड। बाबा नेहमी प्रोत्साहन द्यायचे। आता लग्नानंतर माझे पती मला सपोर्ट करतात। ह्या कथेचं शीर्षकही बघा, मला सुचत नव्हतं, ते मी तुम्हालाच विचारलंय बघा, येईल का जुळून नाते? असं हे सहज सुचलेलं शीर्षक आहे, जे मला काही सुचत नव्हतं म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारलाय। तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देताय, म्हणून आज खरं तर भेट घ्यावीशी वाटली तुमची। थँक्यू सो मच। आमच्या चॅनलला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।